जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, आपण पाहताय जत 24 न्यूज. ट्रॅक्टर चोरी तपास होत नसल्याने रविकुमार येवाळे यांचे जत प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू. माडगाव तालुका जत येथील एका मागासवर्गीय कुटुंबातील रविकुमार येवाळे यांचे ट्रॅक्टर चोरीला जाऊन 6 महिने झाले तरी अद्याप उमदी पोलीस ठाणे यांच्याकडून कोणतीच चौकशी किंवा कारवाई होत नाही. यासाठी जत प्रांत कार्यालयासमोर सोमवार सकाळी येवाळे कुटुंबीय आमरण उपोषणास बसले आहेत. रविकुमार येवाळे यांचा ट्रॅक्टर 3 जानेवारी 2025 रोजी रात्री चोरीस गेला होता. उमदी पोलीस ठाणे येथे ते तक्रार दाखल केली होती. कोणूर गावातून ट्रॅक्टर जात असलेला CCTV फुटेजही पुरावा दिला होता. तसेच यावेळी तिथे विना नंबर प्लेटचा एक मोटरसायकलही सापडली होती. यावरून उमदी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. परंतु पुढे काय झाले याची विचारणा केली असता पोलिसांकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. म्हणून आज जत तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन येवाळे कुटुंबीय उपोषणास बसले आहेत. यावेळी येवाळे कुटुंबियांची भेट घेऊन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिसचे सांगली जिल्हा सरचिटणीस आयुष श्रीकांत होवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय देवनाळकर, RPIचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण कामत, माडगावचे माजी सरपंच सुरेश येवाळे यांनी उपस्थित राहून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला. रविकुमार येवाळे यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते. परंतु उपोषणस्थळी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही विभागातील अधिकारी फिरकलेच नाहीत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे मत रविकुमार येवाळे यांनी व्यक्त केले आहे.